देवा गेली 6 महिन्यापासून सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये मी पडलेलो आहे, म्हणून मी रडत नाही, म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू नाहीये. देवा, तुम्हाला समोर बघितल्याबरोबर इथून उठून तुमच्या चरणावर येऊन पडावं असं मनापासून वाटतंय, पण उठू सुद्धा शकत नाही, जागेवरून येऊ शकत नाही, कारण सर्वांगामध्ये माझ्या बाण टोचलेले आहेत, जागेवरून हलू शकत नाही. किती दुर्भाग्य आहे, समोर देव असताना सुद्धा देवाच्या चरणावर जाऊन पडू शकत नाही. स्वतःला दुर्भाग्य समजतोय. देवा, वेदना सहन करतोय म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाही. देवा, मला अतिशय त्रास होतोय म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाही आहेत. तुम्हाला बघितल्याबरोबर कमीत कमी दोन्ही डोळे, दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करावा एवढं मला अंतःकरणपूर्वक वाटतंय देवा, पण तेही करू शकत नाही, कारण सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेत देवा मी पडलेलो आहे. या ठिकाणी काय करणार? हातही जोडू शकत नाही, हात जोडून तुम्हाला नमस्कार सुद्धा करू शकत नाही. विचार करतायत, विचारतायत, देवाला स्वतःला विचारतायत, देवा काय पाप घडलं? आणि तेवढ्यात त्यांना कळलं काहीही घडलं नाही आयुष्यामध्ये. फक्त एकदाच रस्त्यात जात असताना रस्त्यात आडवा आलेला सरडा बाणाने बाजूला केला, आणि बाणाने बाजूला केलेला सरडा काटेरी कुंपणावर जाऊन पडला. काटेरी कुंपणावर पडलेल्या सरड्याने फक्त 6 पल वेदना सहन केल्या होत्या. किती? 6 पल. परिणाम 6 पल वेदना सहन त्या सरड्याने केल्या. इकडे 6 महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये पडावं लागलं. किती ऐकतोय आम्ही, रोज रोज ऐकतोय. परिवर्तन काही आहे? बदल काही आहे? येर माझ्या काय बदल नाही ना. म्हणून तर वृद्धाश्रम भरलेली आहेत. आज पण जागा नाही वृद्धाश्रमांच्यात, कारण ज्या देवांची पूजा करायला पाहिजे ते देव वृद्धाश्रमात. ऐकतोय ना आम्ही परमार्थिक, आम्ही भक्ती करणारे, आम्ही देवदेव करणारे, आम्ही देवपूजा करणारे, पण आमचे देव कुठे? अनेक लोक आज आम्हाला अशी काही पाहायला मिळतात की उगवणाऱ्या सूर्याला नमस्कार केल्याशिवाय चहा पण पित नाही. ऐकताय ना? सूर्योदयाच्या वेळेला उगवणाऱ्या सूर्याला नमस्कार केल्याशिवाय पाणीही न पिणारी माणसं आज आम्हाला पाहायला मिळतात. पण दिवसभर जो सूर्य आम्हाला प्रकाश देतोय ना, दिवसभर ज्या सूर्याच्या प्रकाशामध्ये आम्ही आमची कर्म करतोय ना, आम्ही आमचं टिचभर पोट भरतोय, आम्ही सगळ्यांचं संगोपन करतोय, आमचा संसार करतोय, सगळ्या प्रकारचं कर्माचरण करण्यासाठी दिवसभर जो सूर्य आम्हाला प्रकाश देतोय ना, अस्ताला जाणाऱ्या सूर्याला नमस्कार करणारा कोणी बघितलाय का तुम्ही? बघितलंय? अस्ताला जाणाऱ्या सूर्याला कमीत कमी हात जोडून एवढं तरी म्हटलं पाहिजे की देवा, अरे दिवसभर तुम्ही प्रकाश दिलात म्हणून मी सगळं काही कार्य करू शकलो. देवा, जोपर्यंत सामर्थ्य आहे, बळ आहे, सगळ्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण होतात, तोपर्यंत सगळ्यांचं प्रेम ओसंडून वाहत असते. ऐका, माणसंही तसंच आहे. जोपर्यंत शक्ती आहे, तारुण्य आहे, सगळ्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण होतात ना, तोपर्यंत सगळ्यांचं प्रेम ओसंडून वाहतात. सगळे जीवाला जीव देणारे मित्र, नातेवाईक, घरातले सगळे जवळ असतात. पण ज्या वेळेला देह वृद्ध होतोय ना, थकला जातोय ना, अस्ताला आलेली माणसं, अस्ताला आलेले सूर्य अर्थात वृद्ध माणसं कितीतरी अडगळीत पडलेली आज आम्हाला पाहायला मिळतात. दुर्लक्षित झालेली कितीतरी आज आम्हाला पाहायला मिळतात. कितीतरी पाहायला मिळतात. ज्या वेळेला आम्हाला त्याची किंमत कळेल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्याकडून परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही, भक्ती घडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संचित बरोबर आणलेला आहे, प्रारब्ध बरोबर आणलेला आहे, क्रियमान कर्म करायची. आम्हाला अपेक्षा कसली आहे? दुःखाची की सुखाची? ते पण जाऊ द्या. चला, आता सुख दुःख म्हटल्यानंतर डोक्याच्या पलीकडचा विषय झाला. आपला विषय सांगतो, जरा आपल्या जवळचा सगळ्यांना आवडीचा विषय सांगतो. इथे बसलेल्यांपैकी म्हातारा कोणाला व्हावं असं वाटतंय बरं? वृद्ध व्हावं, म्हातारपण यावं, हातपाय थकावेत, सगळा डोफा खोंडी यावा, कोणाला वाटतंय? कोणालाही म्हातारं व्हावंसं वाटत नाही, पण त्या अवस्थेला प्रत्येक जण प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. हळूहळू हळूहळू त्या अवस्थेला प्राप्त होतो ना आम्ही. आमचं लहानपण कधी सरलं आम्हाला कळलं नाही, तरुणपण कधी आला आम्हाला कळलं नाही. आता तरुणपण सरायला लागलंय. तरुणपण कधी सरते आणि वृद्धपण कधी येते आम्हाला सुद्धा कळत नाही, पत्ता लागत नाही आम्हाला.
ज्या वेळेला काठीचा आधार घ्यावा लागतो, ज्या वेळेला हातपाय चढचढ कापायला लागतायत, बोलताना दम लागायला लागते, चालताना दम लागायला लागतंय ना, तेव्हा समजतंय की आता वृद्धपणा आलं, वृद्धपणा आलं. आपोआप काही क्रिया घडत असतात. दुःखाची अपेक्षा आम्हाला नाही, दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. सुखाची अपेक्षा आहे, सुख मिळत नाही. त्याला कारण काय? आम्ही नियोजन करत नाही, आम्ही त्या पद्धतीने कर्म करत नाही, आम्ही त्या पद्धतीने जगत नाही, वागत नाही. आमचं जगणं वागणं महत्वाचं आहे, जगणं वागणं महत्वाचं आहे, बरं का? ज्ञानाला, पांडित्याला, तुमच्या अभ्यासाला जेवढं महत्व आहे ना, त्यापेक्षा अधिक महत्व तुमच्या जगण्या वागण्याला आहे. काय? ज्ञानाने सुंदर दिसणारी माणसं, पांडित्याने सुंदर दिसणारी माणसं, अभ्यास असलेली माणसं, ऐका, पाठांतर असलेली माणसं काही काळच चमकतात, काही काळच चमकतात. पण कर्माने, विचाराने, गुणांनी श्रीमंत असलेली माणसं देह जरी गेला तरी कर्माने चमकत असतात. देहाची जरी माती झाली ना तरी विचाराने चमकत असतात, कर्माने, गुणाने चमकत असतात. म्हणून आमचं जगणं वागणं महत्वाचं आहे. अभ्यास आहे आमचा, आमचं वाचन आहे, आम्हाला ज्ञान आहे. काय? अमुक अमुक गावाला जर जायचं असेल तर अमुक अमुक रस्त्यामध्ये असं असं जायचं, इकडे वळायचं, पुढे गेल्यानंतर तिकडे वळायचं, मग अमुक गाव लागेल, मग त्याच्यातून पुढे गेला की तमुक गाव लागेल. हे सगळं ज्ञान आहे. तिथे पोहोचायचं पण आहे आम्हाला, पण पाय आमच्या जागेवर हलत नाही. पोहोचणार कशी? ज्ञान आहे, क्रिया नाही. नुसतं ज्ञान असून तुम्ही पोहोचाल का तिथे? नुसतं ज्ञान असून, माहिती असून तुम्ही पोहोचाल तिथे? क्रिया करावी लागणार आहे. तसं आम्ही ग्रंथ वाचन केलं पाहिजे, आम्ही संतांना वाचले पाहिजेत, आम्ही देवपूजा केली पाहिजे, आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तन श्रवण केली पाहिजेत. पण ऐकून फक्त तिथेच जर थांबत असू ना तर आयुष्यभर जरी ऐकलं तरी परिवर्तन दिसणार नाही. ज्या दिवशी आम्ही जे ऐकू ते चांगलं करण्यासाठी पुढे सरसावू ना, पुढे पाऊल टाकू ना, त्यावेळेला आमच्या आयुष्याचा प्रवास सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. जे साध्य करायचंय ना आम्हाला, ते साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. जे साध्य करायचं आहे ते. माणसाने आतून सुंदर असावं का वरून? आतून सुंदर असावं का वरून? आमचा प्रयत्न कशासाठी चालू आहे? आतून सुंदर होण्यासाठी की वरून सुंदर दिसण्यासाठी? 2-2, 3-3 तास आम्ही घालवतो एखाद्या पार्लर मध्ये गेल्यानंतर. आतून स्वच्छ दिसण्यासाठी का वरून? घालवा ना, 3 तास काय, 4 तास काय, दिवसभर बसा, काही फरक पडत नाही. पण एक अंतःकरणपूर्वक विचार करा की वरून सुंदर दिसण्यासाठी जर आम्ही 2-2, 3-3 तास असे घालवतोय, तर आतून सुंदर होण्यासाठी कमीत कमी देवाच्या पुढ्यात बसून आम्हाला अर्धा तास तरी नामस्मरण करता आलं पाहिजे ना. अर्धा तास तरी ग्रंथ वाचन करता आलं पाहिजे ना. आतून सुंदर दिसण्यासाठी आम्ही देवाचं नामचिंतन, आम्ही देवाचं नामस्मरण, आम्ही देवाचं स्तवन केलं पाहिजे ना. आवडीचा विषय आहे का आपल्या? आवडीचा विषय आहे. परमार्थ म्हणजे आवडीचा विषय नाही ना, सवडीचा विषय आहे. नामस्मरण करणं म्हणजे सवडीचा विषय आहे. वेळ मिळाला तर बसा, नाही मिळाला चालेल, हरकत नाही, देव समजून घेतात. देवाच्या कार्यामध्ये आम्ही थांबलो काही फरक पडत नाही. एक आमचं महत्भाग्य आहे की आमचं कार्य करताना देव थांबत नाही, हे आमचं महत्भाग्य आहे. काय? साधं उदाहरण आहे बघा, साधं अतिशय सोपं उदाहरण आहे. आम्ही आमच्या घरामध्ये समजा एखादं उपकरण आणलं, उदाहरणार्थ आम्ही वॉशिंग मशीन आणली. चला, आता आपल्याला माहिती आहे वॉशिंग मशीन मध्ये वापर कोण करणार आहे? कोण बोललं? पुरुष. अहो, वॉशिंग मशीन. आता आवाज मला आला पण महिलेचा की पुरुषाचा ते पण मी सांगू शकत नाही. वॉशिंग मशीन घरात आणायची म्हटल्यानंतर वापर कोण करणार आहे? गरम तर तुम्हाला पण होत आहे आणि मला पण होत आहे, पण जर बोलायला कमी पडल्यात ना तर 12:30 वाजतील, कारण सुरू लेट झालाय ना. नाही का? महिलांना वापर करायचंय वॉशिंग मशीनचं म्हटल्यानंतर मग पुढे बघायला कोण जाणार? बाईच जाणार ना. बाप्या घेऊन येईल का? आवडीचे कोणाच्या पाहिजे रंग वगैरे. आता तसे तुम्ही कुठल्या पण रंगाच्या वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकले तरी तसेच धुवून निघणार आहेत. पण आम्हाला महत्वाचं काय असतंय? रंग, दिसायला कशी आहे तिची, ते फंक्शन कसे आहेत तिचे,
ऑपरेट कशी करायची. आणि बाईच्या आवडीची जर वॉशिंग मशीन आणली, तिच्या आवडीचा रंग आणला, सगळं काही आणलं. महिलांचा विशेष काय माहितीये का, जी वस्तू आम्ही आमच्यासाठी आणलेली आहे ना, तिचा आनंद आम्हीच घेतला पाहिजे असं नाही. जोपर्यंत कोणी बघायला येत नाही तोपर्यंत आनंदच वाटत नाही. खरंय की खोटं आहे? जोपर्यंत कोणी विचारत नाही ना कितीला आणली ग, वेगळं काय म्हणतो का मी काय, असं काय नाही ना. इकडे पण तसंच आहे ना, आमच्याकडे पण असंच आहे. आता वॉशिंग मशीन आणल्यानंतर ती बाई शेजारणींची वाट बघायला लागली. शेजाऱ्यांना माहीत झाल्यानंतर येते. आता जसं कोणी पण यायचं ना, तिला सांगायची बाई 40,000ची, ही बघ अशी बटणं दाबायची असतात, हे बघ हे दुवाचा असला का हे बटन दाबायचा, त्याच्यानंतर कपडे पिळायचे असले, सुकवायचे असले की हा बटन दाबायचा, ऑटोमॅटिक हे सगळा. आणि तुला सांगते, एकदा पाणी लावून ठेवला ना, तिला जेवढा पाहिजे तेवढाच घेते. काय तिला पाहिजे तेवढा घेतला का ती बंद होते. असं चला जे काय असेल ते. पण एवढा आनंद तिला गगनात मावे ना, 10-12 बाया येऊन बघून गेल्या, आता तर गगनातच मावे ना तिचा आनंद. पण दुसऱ्या दिवशी ती वॉशिंग मशीन बंद पडली. आता कशी पडली ते नाही सांगत, दोपाटण्या सकट कपडा टाकल्यावर राहील का ते ठिकाण, असं चला हरकत नाही. दुसऱ्या दिवशी ती बंद पडल्या. तर बंद पडल्यानंतर तुम्ही काय करणार बरं, तुमच्या आवडीचा रंग आहे, तुमच्या आवडीची सगळं काही, सगळे व्यवस्थित आहे सगळं काही, पण बंद पडली. काय करणार तुम्ही, लगेच त्या दुकानदाराला फोन करणार आणि काय सांगणार, काल आणले आज बंद पडली, 10 वर्षाची गॅरंटी आहे, जशी आहे तशीच्या तशी घेऊन जा आणि मला नवीन द्या. बरोबर आहे की नाही? काय सांगणार आपण, जशी आहे तशीच्या तशी घेऊन जा आणि मला नवीन द्या. म्हणजे एखादं उपकरण जर आम्ही घरी आणलं, ऐकताय ना, एखादं उपकरण जर आम्ही घरी आणलं, ज्या कामानिमित्त आणलंय ते काम जर त्या उपकरणाने केलं नाही तर ते उपकरण आम्ही 5 मिनिटं सुद्धा आमच्या घरात ठेवत नाही. ऐका ना जरा, ज्या कामासाठी हा नरदे आम्हाला भगवंताने दिलेला आहे ना, ती देवपूजा, ते देवाचं नामस्मरण, ते देवाचं भजन न करता सुद्धा देवाने आम्हाला ठेवलंय ना, देव सांभाळतोय ना, हे आमचं मदभाग्य आहे. हे मदभाग्य आहे, आमचं मदभाग्य आहे. आणि म्हणून पाप कर्म करायचे की पुण्य कर्म करायचे आमच्यावर अवलंबून आहे. जन्म झालेला आहे, जन्माला येताना चांबड्याच्या डोळ्याने जर बघितलं तर आम्ही काही घेऊन आलेलो नाहीत, जाताना आम्ही जर बघितलं तर काही घेऊन जाणार नाहीत. पण चर्मचक्षुने जर बघितलं, ज्ञानचक्षुने जर बघितलं तर आम्ही प्रारब्ध आणि संचित घेऊन आलोय. आता काय करायचं, आम्हाला क्रियमान कर्म करायचे. आणि क्रियमान कर्म करत असताना आम्हाला जे भगवंतानी संचित आणि प्रारब्ध दिले त्याच्यामध्ये वाढवायचं आहे, घटवायचं नाही. मग सोपं आहे ना, त्याच्यात वाढवायचं असेल तर सोपं आहे ना. काय सोपं आहे माहितीये का, आज आम्ही धर्म करतोय ना, आमच्या डोक्यात असलेली धर्माची व्याख्या वेगळी आहे. काय, भगवे झेंडे घेऊन गावभर मिरवलं म्हणजे धर्मकार्य झालं, खरं आहे का? भगवे झेंडे घेऊन गावभर मिरवला ना, संध्याकाळी पिऊन तराट झाला, धर्मकार्य आहे का? डीजे लावला अख्ख्या गावभर, असे नाचले का त्यांनी लावलेल्या गाणी ऐकून माझ्या आई बहिणी घरी आल्या, त्यांना ऐकवत नाहीत ती गाणी. याला धर्मकार्य म्हणतात का? धर्म जर शिकायचा असेल तर इथं ज्या म्हातारी माणसं बसल्यात ना, आज्या, वृद्ध माणसं, त्यांच्याकडून शिका. त्यांना विचारा धर्म म्हणजे काय. जेवणाच्या वेळी एखादा वाटसरू जर आला ना, तर तो तुमच्या घरून 2 घास खाऊन जर जात असेल तर याला काय म्हणतात? त्यांच्या दृष्टीने धर्म काय? आणि तो धर्म जर आमच्याकडून घडला तर देवाची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. पण तो धर्म आज घडतो का? कसा घडेल? किती पोळ्या खाणार, इथून सुरुवात होते आमची. आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याला कधी काही कमी पडत नाही. त्याचा पहिला कणगा कुठे खाली होतोय ना होतोय, रिकामा होतोय ना होतोय, तर लगेच तेवढंच धान्य त्याच्या घरामध्ये येऊन पडतंय. त्याला कारण आहे, नकळत त्याच्याकडून कितीतरी प्रकारचं पुण्य घडत असते. नुसतं शेतावर पिकलेलं घरी आणेपर्यंत कित्येक पक्षी वेचतात, कित्येक पक्ष्यांचं पोट भरतंय, किड्या मुंग्यांचं कित्येक पोट भरतंय. अरे आमचा मुलगा जरी नुसता जेवला ना, जेवण केल्यानंतर नुसते हात धुवायला जरी बाहेर गेला ना, तरी त्याच्या हाताची पडलेली भाताची शीतं खाऊन कित्येक मुंग्या पोट भरतात, कित्येक जीवजंतू छोटे छोटे, कित्येक चिमण्या, कित्येक पक्षी ते धान्य वेचून जातात. नकळत आमच्याकडून पुण्य घडतंय.
ताटामध्ये पाणी ओतून ते धुवून मग मस्त की सगळं पिऊन ताटाला एक कणही न ठेवता अशा प्रकारे वागणाऱ्यांनी धर्म काय करायचा तो आम्हाला शिकवायचा का? त्यांनी शिकवायचा का आम्हाला धर्म काय ते? ज्याला खऱ्या अर्थानं वस्त्राची गरज आहे त्याला वस्त्र द्या, धर्म घडेल. ज्याला खऱ्या अर्थानं भूक लागलेली आहे त्याला अन्न द्या, दान घडेल, धर्म घडेल. एखादा जर खरोखरच पावसामध्ये भिजतोय, छत्री घ्यायची ऐपत नाही, त्याची परिस्थिती नाही आहे, त्याला छत्री द्या, 100% पुण्य मिळेल तुम्हाला, 100% धर्म घडेल. ज्याच्या पायात चप्पल नाही, आज या उन्हातानामध्ये बिना चपलीची फिरणारी माणसं कितीतरी आहेत. नका नवीन घेऊन देऊ, तुमच्या पायातली त्याला द्या, तरीही तुम्हाला समाधान मिळेल, तरीही तुम्हाला पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्याकडून धर्म घडेल. हिवाळ्यामध्ये अशी कितीतरी मुलं आम्हाला रस्त्याच्या बाजूला कुडकुड्याच्या थंडीमध्ये कुडकुडत असलेली आम्हाला पाहायला मिळतात. अरे नका ना नवीन घेऊन देऊ, तुमच्या घरातला एखादा जुना ब्लँकेट नेऊन त्यांच्या अंगावर टाका, नवीन दिल्याचं समाधान त्यांना प्राप्त होईल आणि नवीन दिल्याचं पुण्य तुम्हाला लाभेल. धर्म कशाला म्हणतात हेच आम्हाला माहिती नाही ना. मधल्या काळामध्ये आम्ही काय करायचंय, जे भगवंताने प्रारब्ध संचित जी दिलेली ना त्याच्यामध्ये वाढ करायची, ती वाढ जर करायची असेल ना तर आम्ही ग्रंथ वाचले पाहिजेत, आम्ही तुकोबा वाचले पाहिजेत, आम्ही माऊली वाचले पाहिजेत, आम्ही जनाबाई, बहिणाबाई, कांदोपात्रा, मुक्ताबाई वाचली पाहिजे. अरे 9 वर्षाची मुक्ताई त्रिदेवांना उपदेश करते, 3 देवांना, ज्ञानदेव, नामदेव, चांगदेव. 9 वर्षाची मुक्ताई ज्ञानदेवांना उपदेश करत असताना त्या मुक्ताई म्हणतायत, आईसाहेब म्हणतायत, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्याच मुक्ताई आईसाहेब फक्त 9 वर्षाच्या आणि 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना उपदेश करतायत. चांगदेव महाराजांना उपदेश करतायत. किती वर्ष तपश्चर्या आहे? 1400 वर्ष. आणि मुक्ताई किती वर्षाच्या आहेत? 9 वर्षाच्या. 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना उपदेश करतायत मुक्ताई. उलट उलट माघारा गडिया फिरत होते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी, हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, बळ्या भल्या पोहणारांचं उलथून पाळीते. बरं का? आणि नामदेवांना उपदेश करत असताना मुक्ताई म्हणतायत, जया साखंड पांडुरंगाचा संग का अहंकार केला नाही. कथा तिन्ही वेगवेगळ्या आहेत, वेळ नाही आपल्याला, पुढे जायचं आहे. पुढे आपल्याला आम्हाला जगता वागता यावं, आम्हाला आमचं जीवन, आमचं आयुष्य सुंदर व्हावं असं वाटत असेल तर आम्ही संत वाचलेच पाहिजे. संत वाचले पाहिजे. बरं का? आम्ही पोथ्या पुराणांच्यात अडकलेली माणसं आणि म्हणून गुलाम झालोय. आज आम्ही काय झालोय? गुलाम. काय कधी मुक्त व्हायचो आम्ही गुलामीतून? गुलामीतून मुक्त व्हायचो कधी आम्ही? तुम्ही जेवढे ग्रंथ वाचाल ना, जेवढ्या पोथ्या पुराण वाचाल ना, तेवढं तुमच्या डोक्यामध्ये भुगावर आहे. कारण एकामध्ये हे सांगले, दुसऱ्यामध्ये ते सांगले, तिसऱ्यामध्ये हे सांगितलंय. आमच्याकडे भ्रम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. भ्रम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, तुम्हाला काही मिळत असेल, त्याच्यातून काही प्राप्ती मिळत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने, कारण प्रत्येकाला जगण्याचं स्वतंत्र आहे, प्रत्येकाला विचार करण्याचं स्वतंत्र आहे, प्रत्येकाला जगण्याचं स्वतंत्र आहे. बरं का? प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने राहण्याचं स्वतंत्र आहे. पण माझ्या माय माऊलींना, या ठिकाणी बसलेल्या सगळ्या माय माऊलींना हात जोडून विनंती करतो, तुम्ही तुमच्या मनाला विचारा. आज आम्हाला या प्रांगणामध्ये, खुर्चीमध्ये सगळ्यांच्या समोर बसण्याचा आणि बसून प्रवचन श्रवण करण्याचा अधिकार दिलाय कोणी? पोथ्यांनी दिलाय का? पुराणांनी दिलाय? अरे काही तर असे आहेत ना की आजही त्या ठिकाणी मांडलेलं आहे, महिलेने घराच्या बाहेर पडू नये. आणि त्या पोथ्या वाचून आमचं होईल का? जीवनाचं, आयुष्याचं सार्थक होईल? माझ्यापेक्षा ज्ञानी माणसं इथे असतील, पण त्यांनी पण आपल्या मनाला विचारा, अंतःकरणाला विचारा, आम्ही काय करतोय ते. फक्त चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त महिलांना काही माहिती नव्हतं. शाळेत जायचं नाही, शिकायचं नाही, शिकला तुमचा नवरा मरेल, डायरेक्ट लिहून ठेवलेलं. आम्हाला आमच्या घराच्या बाहेर काढल्या,
आम्हाला शाळेमध्ये शिकण्याचा अधिकार दिला, आम्हाला आमच्या पतीच्या खांद्याला खांदा लावून पुरुषाबरोबर आज आम्ही समाजामध्ये आहोत, पुरुषाबरोबर आज आम्ही समाजामध्ये आहोत. विशेष करून जेवढी मुलं शिकत नाही ना तेवढ्या मुली शिकता येतात. शिक्षणामध्ये पुढे कोण आहेत? आहेत ना. इथे बसलेल्यांपैकी सावित्रीबाई फुले किती जणींनी वाचले बरं? हात वर करा. सावित्रीबाई फुले किती जणींनी वाचले? दुर्दैव आहे ना, एक पण नाही. हे दुर्दैव आहे. आता मला सांगा, मार्गशीर्ष महिन्यातल्या पोथ्या किती जणींनी वाचल्यात? सगळ्याच ना, कारण सगळ्यांच्या तोंडावरून केलताय ना, महाराज मी वाचले पण मी कसं काय हात वर कर. एक राजा ना, एक राणी ना, त्याला या झाला ना, त्याला त्या झाला ना, त्याला या भेटला ना, त्याला त्या भेटला ना, मग माझ्या राजाला पण त्या भेटला ना, मी पण राणी सारखी राहील ना, मग आमचा पण आहे का तथ्य? तुकोबा वाचा, माऊली ज्ञानोबा वाचा, शांतीब्रह्मनाथ महाराज वाचा, सावित्रीबाई फुले वाचा, ज्यांनी झाडू मारता मारता, झाडूने रस्ते साफ करता करता आमची मनही ज्यांनी साफ केले ते गाडगे बाबा कधीतरी वाचा, मग तुम्हाला कळेल खरी भक्ती कशाला म्हणतात ते. तुकोबांनी कुठली भक्ती केली? तुकोबांनी कुठलं काय केलंय? परमार्थ काय केलं तुकोबांनी? जरा वाचा, मग कळेल तुम्हाला. त्यापैकी आम्ही काही करतो का? चालत्या बोलत्या देवांची सेवा जगद्गुरु तुकोबांनी केली, चालती बोलती देवाला घडवायचं काम जगद्गुरु तुकोबांनी केलं, आणि तुमच्या आमच्या उद्धारासाठी जगद्गुरु तुकोबांनी कित्येक दिवस अन्न पाण्याचा त्याग करून पांडुरंग परमात्माकडे बडीब्यांनी बुडवलेली गाथा परत मागून घेतली. कोणासाठी? पण दुर्दैव आमच्या पुढे रोज गाथा आहे, माथ्यात जात नाही. ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी आम्हाला आमचं जगणं कळेल, आमचं वागणं कळेल. मधल्या काळामध्ये आम्हाला बरंच काही करायचं आहे. आणि मग जातानाही काही घेऊन जायचं नाही असं नाही. काही दोन प्रकारचं गाठोडं असणारच आहे. त्यापैकी एक प्रकारचं पुण्य किंवा पाप. मरणोत्तरचा प्रवास आमचा कशावर अवलंबून आहे? आता जे आम्ही कर्म करतोय ना त्या कर्मावर मरणोत्तरचा प्रवास आमचा अवलंबून आहे. पुण्य किंवा पाप. पुण्याचा गाठोडं बरोबर असेल किंवा पापाचा गाठोडं बरोबर असेल, बरोबर काय घेऊन जायचं आहे हे आमच्यावर अवलंबून आहे. धर्म घडावा असं वाटत असेल, घरी गेल्याबरोबर पहिले ह्यांना सांगा, एक वेळ घरामध्ये तुम्ही काही नाही आणलं तरी चालेल, पण उद्या मला आपल्या घरामध्ये सावित्रीबाई फुले वाचायच्या आहेत, मला तुकोबा वाचायचे, मला जनाबाई वाचायचे, मला बहिणाबाई वाचायची आहे. आमच्या मालिकांतून आम्हाला वेळ मिळेल तेव्हा ना, मोबाईल आमच्या हाताला सुटेल तेव्हा. वेळ तर मिळाला पाहिजे ना. किती बिझी नाही माणसं आज ना. ज्या दिवशी आमचा वाढदिवस असेल ना त्या दिवशी घरातल्याही कामाची अपेक्षा करायची नाही, कारण आमचा अख्खा दिवस स्टेटस पाहून मेसेज पाहूनच निघून जातो. कोणी ठेवलाय कोणी नाही ठेवला. तिच्या वाढदिवसाला मी रातचे 12 वाजता ठेवला होता, आता दुपारचं 12 वाजलं तरी अजून तिने मला ठेवला नाही. असं कुठं असतंय का? कसला रे आनंद आणि कसलं दुःख. आपल्याला कसलं दुःख. या म्हाताऱ्यांना विचारा ना, आजींना, जेवढी वृद्ध माणसं बसल्यात त्यांना याचा काही टेन्शन आहे का? आहे का काही टेन्शन? अरे खरा जीवनाचा आनंद त्यांनी घेतला. खरा जीवनाचा आनंद त्यांनी घेतला. आई समोर बसल्यात बघा, या लालसर लुगडा आहे ना समोरच्या आई, तुम्हीच. हा आई, काय नाव बरं तुमचं? आता त्यांनी सांगितलं, तुम्ही मला सांगा काय नाव ते. आईचा आवाज माझ्यापर्यंत येणार नाही. हा हो का? बाबा आहेत का इथे? इथे आहेत? तिकडे बसले ते का? अरे बापरे. बाबा काय वय आहे तुमचं? 81 वय बाबांचं. कमीत कमी 75च्या पुढच्या आई तुमच्या समोरचं उदाहरण आहे. जरा डोळे पण उघडे ठेवा ना, कान पण उघडे ठेवा. किती गुलाम झालोय आपण ना ते दाखवायचंय मला. बाबा व्यवस्थित आहे ना सगळं? बाबांच्या चेहऱ्यावरून समजतंय. आईचा आवाज अजून चालत नसेल. खरं आहे खोटं आहे? बाबांचा आवाज म्हणजे आवाज, गप म्हणजे गप. आई खरं आहे खोटं आहे? दोन्ही माणसं समोर आहेत आपल्या. बाबा पण हसायला लागले बघा, आनंदी आहेत ते, एकदम खुश आहेत बघा, मस्त. काही आहे का टेन्शन बाबांच्या चेहऱ्यावर? बाबा सगळं गुण जमलं होतं का पत्रिकेत तुमच्या? नावराज जमली होती व्यवस्थित?
नार्या बिर्या काय बघ असतात ते नाही का? अरे कसल्या नार्याना कसलं नावरास ना कसलं गुण ना कसला काय, यांच्या वडिलांनी बघायची, यांनी जाऊन माळ घालायची. बाबा खरंय की खोटं आहे? बरोबर आहे ना? आणि आम्ही फॉर्च्युनर मध्ये गेलेलो नवरदेव, हे बैलगाडीत आलेलं नवरदेव. आई खरंय का खोटं आहे? खरंय का खोटं आहे? पण बघा किती आनंद आहे दोघांच्या चेहऱ्यावर. बघा अजून हसू थांबत नाही त्यांचा दोघांचा. घरी जाऊन तुमच्या नातवांना सांगा, तुमच्या पोरांना सांगा, हे उद्योग बंद करा. 80% आपल्या समाजातल्या पोरी आणि मुलं याच्यामुळेच घरी आहेत. लग्नाची बिना लग्नाची राहिल्यात का? कुठं नावराज जमत नाही, कुठं गुण जमत नाही, कुठं नार्या जमत नाही. कसलं काय बघत बसणार आहे तुम्ही? बघितलंय का काही त्यांनी? तरी आनंदी आहेत. मला पहिलंच उदाहरण असं पाहायला मिळालंय. दोन्ही माणसं इथे श्रवणाला आहेत. बाबांचं वय 81, आईचं वय 75च्या पुढे, आणि दोघे किती मस्त व्यवस्थित आदर्श घ्या त्यांचा. ज्यांच्या नार्या जमल्यात ना, ज्यांचं गुण जमलत ना, ज्यांच्या नावरात जमल्यात ना, 2 महिन्यात घटस्फोट झालेली प्रकरण तुम्हाला कितीतरी दाखवतो. चला कितीतरी दाखवतो तुम्हाला प्रकरण. गुलामच राहायचं आहे का मुक्त व्हायचं आहे? स्वतंत्र व्हायचं आहे ना. अरे जगद्गुरु तुकोबांनी स्वतंत्र दिलंय आपल्याला. बाबांचं नाव काय? दुंदाराम पाटील. इथलेच का बाबा? अरे बापरे, आपलेच का पाटील बाबा? दुंदाराम पाटील एक्सलचे रेकॉर्डिंग चालू आहे. उद्या युट्यूबला बघायला भेटेल तुम्हाला. पुराव्या सहित दुंदाराम बाबा पाटील एक्सल, वय वर्ष 81. नाही नाही नावराज बघितले, नाही गुण बघितले, नाही नाड्या बघितल्या. त्यांच्या वडिलांनी बघितली, त्या मायमौलीला जाऊन त्यांनी अर्थात पत्नी म्हणून स्वीकारली. आज त्यांचं आयुष्य सुंदर आहे, त्यांचं जीवन सुंदर आहे, जगणं सुंदर आहे. जर कोणाला आदर्श घ्यायचा असेल तर ह्या दोन्ही उभय त्यांना येऊन भेटा आणि विचारा त्यांना कसे जगले, कसे वागले ते. आम्ही फक्त ऐकतो, ह्या कानातून ऐकायचं नाही, ह्या कानातून सोडून द्यायचं. म्हणून तर आमची अवस्था अशी आहे. मधल्या काळामध्ये आम्हाला काय करायचं आहे? चांगल्या प्रकारे पुण्यकर्म करायचे, चांगल्या प्रकारे वागायचं आहे, जगायचं आहे. आणि ते जर वागता जगता आलं तर आम्हाला जाताना पुण्याचा गाठोडा बरोबर घेऊन जाता येईल. मरणोत्तरचा प्रवास आमचा त्याच्यावर अवलंबून आहे. आता तुम्ही जे काही करताय ना, जे कसं वागताय जगताय ना, त्याच्यावर तुमचा मरणोत्तरचा प्रवास अवलंबून आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तो प्रवास आपला सुंदर व्हावा.